आदाब नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। में निकाले जाने वाला जन आक्रोश मोर्चा स्थगित। तहसीलदार डॉक्टर संजय बिराददार को दिया निवेदन। महामारी के फैलाव को देखते हुए राज्य शासन ने नियमों के प्रतिबंध लगाए हैं। उन लगाए जाने पर लॉकडाउन के विरोधी जन आंदोलन की ओर से 13 अप्रैल 2021 की सुबह 11 बजे परभणी कलेक्टर ऑफिस के सामने मोर्चा निकाला जाना था, लेकिन 14 अप्रैल के रोज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती है। ये जयंती शांतता से करना इस सभी की जिम्मेदारी है। इस भावना से तारीख 13 अप्रैल को निकाले जाने वाला जन आक्रोश मोर्चा आगे बढ़ाया गया है। मोर्चे की आगे की तारीख बाद में बताई जाएगी, ऐसा संयोजक कॉमरेड गणपत बिसे ने कहा है। फिलहाल विविध मांगों का निवेदन तहसीलदार डॉक्टर संजय बिराददार को दिया गया है। इस निवेदन पर अब्दुल सलाम, कॉमरेड गणपत बिसे, विकास पाथरीकर, एडवोकेट आसिफ पटेल, नितिन सावंत, रफीक शेख इनामदार, मुफ्ती सईद, नितिन देशमुख, डॉक्टर परवीन कनकुटे, जावेद अंसारी, डॉक्टर सुनील जाधव, कॉमरेड उत्तम गोरे, अशोक उबाळे, डॉक्टर किशोर कांबळे आदि के हस्ताक्षर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. परभणी जिले के जिंतूर तहसील स्थित मालेगांव टांडा इलाके में अवैध विदेशी शराब बिकाने वाले पर एलसीबी का छापा मारकर 11 बॉक्स के साथ कुल 79,000 रुपये का सामग्री जब्त। जिंतूर तहसील के मालेगांव टांडा इलाके में अवैध विदेशी शराब बिकाने वाले की जानकारी मिलने पर तारीख 13 अप्रैल 2021 मंगलवार के दोपहर 12:30 बजे के दरमियान एलसीबी पथक के पीएसआई चंद्रकांत पवार, पीएसआई विश्वास खोले, पुलिसकर्मी सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड़, यशवंत वाघमारे, दीपक मुदिराज, ड्राइवर अरुण कांबळे, दीपक मुंडे, इनके पथक ने जाल बिछाकर अवैध विदेशी शराब के 11 बॉक्स और 558 बोतल के रखने वाला अपराधी अमोल आड़े इसके घर पर छापा मारकर कुल 79,200 रुपयों की सामग्री जब्त की है और अपराधी को हिरासत में लेकर इस मामले में जिंतूर पुलिस थाने में अपराध दाखिल किया गया है। शहर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती बड़ी हर्षोल्लास से मनाई जाती है। इसके लिए सार्वजनिक जयंती महोत्सव का आयोजन किया जाता है। इस बारी को 9 बाजा 9 रैलियां भीम जयंती अध्यक्ष पदाधिकारियों की नवा मोटा पुलिस थाने में हुई बैठक में इस बात को लेकर अवगत कराया गया है। कोरोना महामारी का फैलाव बढ़ता देखकर डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी जयंती हर साल बड़े धूमधाम से मनाई जाती है, लेकिन इस वर्ष रैलियां नहीं निकाले जाएंगे और प्रशासन को सहायता करेंगे, ऐसा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के समिति अध्यक्ष और पदाधिकारियों ने नवा मोटा पुलिस थाने में आज 13 अप्रैल 2021 के लिए गए बैठक में कहा। यह बैठक सहायक पुलिस अधीक्षक अविनाश कुमार इनके अध्यक्षता में ली गई। इस समय सिद्धार्थ हथियाम्बिरे, सार्वजनिक जयंती समिति के अध्यक्ष आकाश लहाने, नगर सेवक सुशील कांबळे, मानखेड़कर, नवा मोटा पुलिस थाने के पीआई रामेश्वर तड़, नानलपट पुलिस थाने के एपीआई बालाजी पिपलवाड़, कोतवाली पुलिस थाने के एपीआई परवीन धुमाड़, इनके अलावा मनपा के मुख्य एसआई करण गायकवाड़, जिला कोषागार अधिकारी ज्योति बगाटे, गौतम मुंडे, आशीष वाकोड़े, नागेश सोन पसारे, सुधीर कांबळे के साथ अन्य पदाधिकारी मौजूद थे। इस समय सार्वजनिक महोत्सव समिति के अध्यक्ष आकाश लहाने ने क्या कहा, आइए जानते हैं। कोरोना महामारी एवढ्या जोमानं पसरलेली आहे, त्यामुळं रोज परभणी शहरामध्ये 10-20 लोक मरत आहेत। त्या अनुषंगानं आज नवमोंढा पोलीस स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संदर्भात एक बैठक झाली। त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आपले अरविंद कुमार सर DYSP हे होते आणि सगळ्या जयंती मंडळाला तिथं बोलवून घेतलं। त्या ठिकाणी आम्ही सार्वजनिक जयंतीची भूमिका स्पष्ट केली की आम्ही कुठलीही मिरवणूक काढणार नाही आणि जी काय सकाळी मानवंदना आहे ती 5-10 लोक जाऊन करणार। त्याच्यानंतर एक आमच्या गौतम नगरमध्ये सार्वजनिक जयंतीचा एक कार्यक्रम आहे, तो पण एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने करणार आहेत। सॅनिटायझर, मास्क सगळ्यांना कंपल्सरी आणि मिरवणूक वगैरे असं यावेळेस रद्द म्हणून सगळं क्लिअर केलेलं आहे। आपण हेच आवाहन करणार आहेत आम्ही की आपण बी स्वतः सुरक्षित राहा आणि आपल्या फॅमिलीची काळजी करा, इतरत्र काय करू नका आणि आंबेडकर साहेबाला जी मानवंदना द्यायची ती घरी बसूनच द्या। शिवजयंती काढली, शिवजयंती आपलीच होती आणि आंबेडकर जयंती आपलीच आहे। शिवजयंती काढली म्हणून आंबेडकर जयंती काढा असं थोडीच आहे आणि त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, पण आजची परिस्थिती पाहता आपण असल्या कुठल्या विषयाला हात न घालता पहिले लोकांची सुरक्षा करणं गरजेचं आहे आणि आपणही तेच करायला पाहिजे। एकदम साध्या पद्धतीने जयंती साजरी होणार। राज्य में कल यानी 14 अप्रैल के शाम से कड़क निर्बंध, आगे के 15 दिन कर्फ्यू। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनकी बड़ी घोषणा। कोरोना का बढ़ता फैलाव को रोकने के लिए राज्य सरकार ने लॉकडाउन लगाने की जोरदार तैयारी शुरू की। आखिर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्होंने राज्य में लॉकडाउन मैं कहूँगा नहीं, लेकिन सख्ती के निर्बंध कहकर नियमावली की घोषणा की है। 14 अप्रैल से 1 मई इस अवधि तक
राज्य में सख्त निर्बंध लगाए गए हैं। राज्य में क्या शुरू रहेगा और क्या बंद रहेगा इसका जायजा लिया। कोरोना के बढ़ते महामारी के पार्श्वभूमि पर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्होंने मंगलवार को फिर एक बार फेसबुक लाइव के माध्यम से राज्य के जनता से संवाद साधा और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्होंने राज्य के सख्त निर्बंध को ब्रेक द चेन ऐसा नाम दिया है। राज्य में आगे के 15 दिन तक कलम 144 लागू रहेगा। उसी के तहत राज्य में कर्फ्यू के आदेश लागू रहेंगे। महत्वपूर्ण बात यह है कि इस दौरान क्या शुरू और क्या बंद रहेगा ये आम जनता के लिए ज़रूरत की बात है। ये चीज़ें रहेंगे शुरू। सार्वजनिक यातायात व्यवस्था बंद नहीं रहेगी। ज़रूरत अत्यावश्यक सेवा के लिए आवाजाही रहेगी। डॉक्टरी सेवा, यातायात सप्लाई चेन, टीका उत्पादक और उसके साथ यातायात करने वाली मास्क, सैनिटाइजर का उत्पादकों के और कर्मचारियों के अलावा अन्य जिसमें जानवरों के अस्पताल और अधिकारी कर्मचारी, एसी हॉल, उसके बाद वेयर हाउस, बस, ऑटो, विविध राजनीतिक ऑफिस, बारिश मौसम के काम शुरू रहेंगे। सभी बैंक और सेबी ने मान्यता दिए हुए ऑफिस खुले रहेंगे। बीएसएनएल सेवाएं शुरू रहेगी। ई कॉमर्स, पत्रकार और पेट्रोल पंप शुरू रहेंगे। सरकारी और खानगी सुरक्षा मंडल, आईटी सेवा शुरू रहेगी। उसी तरह होटल, रेस्टोरेंट पर पार्सल सेवा ही रहेगी। रास्ते पर खाद्य विक्रेताओं के लिए भी इजाज़त दी गई है। उन्हें भी पार्सल की व्यवस्था शुरू रखी जाएगी, ऐसा खुले तौर पर कहा है। बंद क्या रहेगा? राज्य में 144 कलम लागू। आगे के 15 दिन के लिए कर्फ्यू आदेश रहेंगे। बिला वजह नागरिकों का बाहर फिरना पूरी तरह से बंद रहेगा, ऐसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्होंने खुले तौर पर कहा है। काळात आपल्याला कल्पना आहे की आपण MPSC 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ व्हायला नको म्हणून या परीक्षा आपण पुढे ढकललेल्या आहेत। या परीक्षा आपण पुढे ढकलू शकलो कोविडची लाट कमी झाल्यानंतर ते आपण घेऊ शकतो, पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही। माझे तर म्हणणे लवकरात लवकर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तीर्णच व्हावंच लागेल। आज चहूबाजूने आपल्यावरती दडपण येते, ऑक्सिजनची कमतरता जाणवते। मी मुद्दामून आपल्याला हे सांगतोय याचं कारण की मी गेले काही दिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्याशी चर्चा संवाद करण्याचा प्रयत्न करतो आहे, सगळ्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न करतो आहे। साहजिकच आहे मतमतांतरही असणारच, पण ही मतमतांतरं किती काळ आपण चर्चा करत बसायची? चर्चा निष्पन्न काहीच नाही, हे आता परवडणारं नाही आहे। कारण हा जो कालावधी आहे, हा जो वेळ आहे, हा एकदा जर का आपल्या हातातून निघून गेला तर मग आपल्या मदतीला कोणी येऊ शकणार नाही। आणि ही सगळी परिस्थिती आता मी जी तुम्हाला सांगतो आहे, साधारणतः आज आपल्या राज्यामध्ये 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन दर दिवशी होतं। 1200 मेट्रिक टन। आजच्या घडीला आपण 100% ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी, म्हणजे ज्यांना कोविडमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता आहे, प्राणवायू, त्यांच्यासाठी वापरतो 100%। आणि हा वापर जर 1200 मेट्रिक टन आपला रोजचा उत्पादनाचा आकडा मी आपल्याला सांगितला तर साधारणतः आजच आपण 950 ते 1000 टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो आहोत। म्हणजे किती आपण काठोकाठ आलो ते बघा। बेड्स मिळत नाही आहेत, ऑक्सिजन आता अपुरा पडायला लागलेला आहे। रेमडेसिवीर औषधांची प्रचंड मागणी वाढलेली आहे। रेमडेसिवीरचं सुद्धा मधल्या काळामध्ये मागणी एकदम खाली गेली आणि ती खाली गेल्यानंतर कंपन्यांनी उत्पादन जवळपास कमी केलं किंवा थांबवलं। अचानक मागणी वाढली आणि मागणी वाढल्यानंतर हे औषध पुन्हा तयार करायला साधारणतः त्याला, हे त्यांच्या शब्दात जे मला थोडंफार कळतंय, समजतं ते मी तुम्हाला सांगतोय की ते औषध मॅच्युअर व्हायला 2 ते 3 आठवडे लागतात। आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो। आता हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे सुरू झालेला आहे। आपण ही औषधं कुठेही कमी पडू देणार नाही, जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत। ऑक्सिजनसुद्धा मी मुद्दामून आपल्याला हा नकाशा आपल्यासमोर दाखवतो आहे। केंद्राकडे आपण विनंती केलेली आहे। एक 4-5 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांसमवेत जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा ही परिस्थिती मी त्यांना सांगितली। साहजिकच आहे, पंतप्रधान आहेत, त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे।
रुग्णसंख्या किती आहे, एकही रुग्णसंख्या किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत, हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. पारदर्शकपणाने सगळ्या गोष्टीला तोंड देतो आहोत, धाडसाने तोंड देतो आहोत, हे महत्त्वाचं आहे, काही लपवत नाही आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की पंतप्रधान महोदय, की आम्हाला आत्ताची जी काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. आमच्या इथे जे कारखाने आहेत किंवा जे उद्योग आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी तसं कबूल केलेलं आहे. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते आपल्याला ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. पण तरी देखील आपल्याला अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे तो आम्हाला इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल याच्यासाठी सुद्धा मदत करा. आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः हा नकाशा बघा. ह्या नकाशामध्ये कुठून कुठून ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला त्यांनी परवानगी दिलेले ते आपल्याला कळेल. विशेषतः ही जी राज्य आहेत ईशान्येकडची, ही किती हजार किलोमीटरवरती आहेत, किती शेकडो किलोमीटरवरती, म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हा एकदम शेवटचा जो आहे पश्चिम बंगालमधला आहे तो 1300 किलोमीटरवरती, म्हणजे असे खूप काही शेकड्यापासून, म्हणजे काही आपल्या राज्यात आहेत परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंवा ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती येणार, किती आणणार, सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माननीय पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे. त्या बाकीच्या तर मी आपल्याकडे सांगतोच, पण एक विनंती मी त्यांना करतो आहे ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितो आहे की ही रस्त्याने आता ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का. असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एवढी निकड आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे. कारण तुम्हाला मी हा नकाशा दाखवला, आपल्याकडनं टँकर जाणार, तिकडनं ते भरणार, त्याच्याकडनं ते आपल्याकडे येणार. कदाचित तिथे जरी टँकर्स मिळाले तरी तिथे ते टँकर भरले जाणार आणि आपल्याकडे येणार. पुन्हा इकडे आणून एका वेळेला किती आणणार, आणखीन ऑक्सिजन लागणार. मग रोजची ही वाहतूक आपल्याला सुरू ठेवावी लागणार. रोज आपल्याला ऑक्सिजनचा हा पुरवठा लागणार आहे, रोज आपल्याला रेमडेसिवीरचा पुरवठा लागणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मात्र आपल्याला ही आपत्कालीन परिस्थिती आहेच ही धरून हवाई वाहतुकीने लष्कराच्या मदतीने सुद्धा जर करता येणं शक्य असेल तर कृपा करून तशी मदत आम्हाला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सुद्धा म्हणजे आणि मी स्वतः व्यक्तिगत फोनही करीन आणि पत्रसुद्धा लिहितोय. तर ही एक मागणी आहे. तसंच आणखीन एक दोन मागण्या ज्या मला काही वर्गाने केलेल्या आहेत त्यासुद्धा मी वाचूनच दाखवतो की साधारणतः मार्च महिन्यामध्ये GSTचा परतावा दाखल करण्याची मुदत असते. ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन 3 महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती माननीय पंतप्रधानांना करतोय. की आता हे सगळे संकटातच आहोत आपण. हे संकट ही आपत्ती आहे. या आपत्तीमध्ये आपणच यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. कारण इतर वेळेला अर्थचक्र चालवणारी हीच लोक आहेत. उद्योगधंदे राहिले पाहिजेत, रोजीरोटी राहिली पाहिजे, नाहीतर मग जगायचं कशासाठी. तर त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी GSTचा जो एक परतावा आहे तो त्याला 3 महिन्यांनी तरी किमान मुदतवाढ द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांना विनंती करतो आहे. नंतर जसे आपण बघत असतो की भूकंप होतो, काही वेळेला अतिवृष्टी होते, पूर येतो, मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो. नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामधले जे काही निकष असतात त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो. तर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, ती तर आपण सगळ्यांनीच मानलेली आहे. पण ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे निकष आपण लावतो आणि विशेषतः ज्यांची रोजीरोटी ही ह्याच्यामध्ये थोडीशी हल्लेली आहे म्हणा किंबहुना जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यांच्या रोजीरोटीवरती गदा किंबहुना संकटात सापडलेली आहे, अशा लोकांना व्यक्तिगत मदत आपण काय करू शकतो ती मदतसुद्धा द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांकडे विनंती करतो आहे. याचं कारण असं की ही आपत्ती ही फार विचित्र आहे. याच्यावरती अजूनही म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे, पण लस ही सापडलेली आहे.
माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की 11 ते 14 तारखेपर्यंत टीका महोत्सव करा. आहे, माझं तर म्हणणं केवळ 4च दिवस नाही, आमच्याकडे आम्ही लसीकरणाचा वेग हा मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे. पुन्हा मी त्या लस किती मिळते आणि किती ह्या राजकारणात जाऊ इच्छित नाही, पण लसीकरण हे वाढवावंच लागेल. लसीकरण का वाढवायचं? तर लसीकरण केल्यानंतर ह्या लाटेतून बाहेर पडू का? नाही. कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकारक शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच आत्ताची लाट ही प्रचंड मोठी आहे. या लाटेतून आपल्याला काही गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करूनच बाहेर पडावं लागेल. परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, पाचवी लाट ह्या अशा लाटामागून लाटा ह्या येत आहेत, हा अनुभव आहे. जसं ब्रिटननी केलं, ब्रिटननी काय केलं? 2.5 ते 3 महिने अत्यंत कडक निर्बंध लावले, लॉकडाऊन केला. पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेला, जवळपास काही टक्के जनता त्यांनी आता कव्हर केली, 50%हून जास्त झाली असेल जनतेला, त्यांनी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून एक सुरक्षित केलं. लसीचा पहिला डोस देऊन टाकला आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे, हॉस्पिटलायझेशन बरंचसं कमी झालेलं आहे, मृत्यूदर हा घटलेला आहे. मग त्याच दिशेने, त्याच मार्गाने आपल्याला देखील जावं लागेल. आपल्याला येत्या काही काळात भरपूर प्रमाणामध्ये लसीकरण वाढवावं लागेल की जेणेकरून पुढची लाट आपण कदाचित थोपवू नाही शकणार, पण तिचा वेग हा मंदावू शकू. म्हणजे पहिली लाट आता जर का बघितलं आपण पाठीवळून बघताना, तर ह्या लाटेच्या तुलनेत ती लाट काहीच नव्हती. एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे. अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाही आहे. रोजची रुग्णसंख्या वाढते आहे की कुठपर्यंत वाढेल सांगता येत नाही. एक वेगळेपण मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षीसुद्धा जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा साधारणतः आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्णसंख्या आहे, तर 15 दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल, महिन्याभरानंतर रुग्णवाढ किती होईल, आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली, हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवला होता. म्हणजेच काय, आपण एकदा हे करून दाखवलेलं आहे. होय, एकदा आपण हे करून दाखवलेलं आहे, कोविडवरती नियंत्रण मिळवून दाखवलेलं आहे. मात्र यावेळीची जी लाट आहे ती लाट आणि जे काही चित्र समोर रुग्णवाढीचं ठेवलं जाते ते जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, हे जे काय सांगितलं जाते ते चित्र हे यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला जेवढी आपण आरोग्य सुविधा वाढवली, ही आरोग्य सुविधा नाही म्हटलं तरी तोकडी पडताना आपल्याला आता दिसते, आपण अनुभवतो आहोत. पण म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो, आपण हातपाय गाळून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही. जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणारच, जिंकायचंच ही जिद्द घेऊनच आपण युद्ध लढतो आहोत. आज सुद्धा मी जे काय आपल्याला सांगणार आहे ते का पाहिजे? एक तर ही रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक आहे. ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते. ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे, औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे, रुग्णशय्यांची कमतरता ही आता दिसायला लागलेली आहे. एक फक्त अपवाद थोडा आपल्याला करावा लागणार आहे, कारण तिथे 2-4 दिवसामध्ये मतदान आहे, ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ. आपल्याला कल्पना आहे की तिथले आपले लोकप्रतिनिधी भारत भालके यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं. दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यांची जी जागा आहे त्या मतदारसंघात येत्या 2-5 दिवसामध्ये मतदान आहे. मतदान झाल्यानंतर मात्र तिकडे सुद्धा हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील. म्हणून मी थोडंसं माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी ह्या काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे. मला खात्री आहे की आजपर्यंत जसं सहकार्य आपण मला केलं, ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या त्या गोष्टी आपण पाळल्या, तसंच सहकार्य येत्या काही दिवसासाठी आपण मला कराल आणि तसं करावं अशी मी पहिल्या प्रथम आपल्याला विनंती करतोय. काही निर्बंध मी आपल्याला वाचून दाखवतो आहे आणि बाकीचे सर्व निर्बंध जे आहेत, सगळे नियम आहेत, ते लवकरात लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साईट आहे
त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट शब्दात त्याची कल्पना येईल। जे निर्बंध आहेत ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत। म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी करत होतो, आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे। अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता पूर्ण बंद, मी टाळणं म्हणत होतो, आता ते पूर्ण बंद करावं लागणार आहे। कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाही आहे। मी तर विनंती करतो आहे की हे मी नियम सांगतो आहे, पण मला आपल्याकडनं उलटं पाहिजे की जसं एक शब्द आहे जनता कर्फ्यू, जनता ठरवते की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही, तसं तुम्ही ठरवायचं आहे की नाही ना आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट, तर मग मीच कारण नसताना घराबाहेर पडणार नाही। मी आता करोनाला मदत करणार नाही, मी सरकारला मदत करणार, मी माझ्या नागरिकांना मदत करणार। आपल्याला आता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कोणाला मदत करायची, करोनाला मदत करायची की करोना विरुद्ध लढणाऱ्या सरकारला आणि माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मदत करायची। हा निर्णय आता ज्यांनी त्यांनी घ्यायचा आहे की करोनाला मदत करणारे कोण आहेत आणि करोना विरुद्ध लढणारे कोण आहेत, करोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत, हे आता आपल्याला आता कळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, इतर सेवा बंद राहतील। सकाळी 7 ते रात्री 8, सकाळी 7 ते रात्री 8 ह्या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत। एक गोष्ट मी मुद्दामून सांगतोय की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, म्हणजे लोकल्स बंद करत नाही आहोत, बस सेवा बंद करत नाही आहोत, मात्र त्या केवळ आणि केवळ अतिआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील। आणि त्यातून त्या चालू का ठेवतोय तर जीवनावश्यक सेवा सुविधा देणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं, कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी आहे, आपले सफाई कामगार आहेत, त्यांना कुठेही तसं आपण सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम, घरी राहा आणि शहर स्वच्छ करा, घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा, नाही, त्यांना संकट असो वा नसो आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे। आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत। आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवश्यक कॅटेगरी कोणती धरलेली आपण साहजिकच आहे, रुग्णालय आहेत, दवाखाने आहेत, वैद्यकीय विमा, औषधी कंपन्या, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत, वाहतूक सप्लाय चेन आहे, लस उत्पादक व वाहतूक करणारे, कारण लस उत्पादक त्यांच्यासाठी वायल्स लागतात, त्यांचे कारखाने उघडे राहतील, त्यांची वाहतूक ये जा करणारे वाहन आहेत ती चालू राहणार आहेत, मास्क, जंतुनाशक उत्पादक, वितरक, वैद्यकीय कच्चा माल सगळे। त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत म्हणजे आपले कृषीची जनावरं आली, शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं, त्यांची दवाखाने हे उघडे राहतील, शीतगृहे, वेअरहाऊसिंग, हवाई वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालय। नंतर तोंडावरती पुन्हा पावसाळा आलेला आहे, एप्रिल तर अर्धा गेला, येत्या 1.5 महिन्यामध्ये पाऊस येणार। पावसाळ्याची जी काही कामं आहेत ती पावसाळीपूर्वच करावी लागतात, तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळीपूर्वीची जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील। त्याच्यानंतर बँक्स, रिझर्व्ह बँक इंडिया आणि त्यांच्याशी संबंधित सगळे, सेबीने मान्यता दिलेली कार्यालय आहे, दूरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे, ह्या सगळ्या गोष्टी, ई कॉमर्स असेल, ह्या सगळ्या आहेत। त्याच्यानंतर अधिस्वीकृतीधारक पत्रकार, त्यांनासुद्धा आपण यातनं त्यांना मुभा दिलेली आहे जाण्या येण्याची। पेट्रोल पंप चालू राहतील, पेट्रोलियम उत्पादन आहेत, कार्गो सेवा, डेटा सेंटर्स, IT सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो। हे आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याची संपूर्ण मी आता वाचत नाही आहे, पण ह्या गोष्टी ह्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आपल्याकडे येतील, त्याबरोबर आता अपलोड पण केल्या जातील, तेवढ्या आणि तेवढ्याच चालू राहतील। बाकीची कृपा करून मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे। बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही सुद्धा जिथे जिथे
तुमच्या साईट्स आहेत, एक तर त्या साईटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा. त्यांना उगाचच तिथून त्यांच्या घरी, त्यांच्या घरातून तिथे, म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ देऊ नका. त्यांच्या माध्यमातून कुठे कोविड पसरू देऊ नका. त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. जर का करायची तुमच्या कॅम्पसमध्ये सुविधा नसेल, पण काही उद्योग असे आहेत की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे. ठीक आहे, तो कारखान्यात येईल, तिथून त्याच्या वसाहतीत जाईल, तिथून पुन्हा इकडे. एवढ्यापुरतं वाहतुकीची व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर तुमचा उद्योग चालू ठेवायला काही हरकत नाही आहे. आपल्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी, सगळी ये जा ही थांबवायची आहे. म्हणून कृपा करून अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला पाहिजे. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनासुद्धा आपण त्यांच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील आणि टेक अवे व होम डिलिव्हरी एवढंच करता येईल. कर्मचाऱ्यांना लसीकरण आता हे बंधनकारक आहे. रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांना सुद्धा त्यांना आपण का परवानगी देतोय की अनेक गोरगरीब असे आहेत की ज्यांच्याकडे एकेका खोलीत ते 5-5, 7-7, 8-8 लोक राहतात. एका खोलीत एवढे लोक राहतात, त्यांच्याकडे स्वयंपाकघराची सोय नाही. मग बाहेर त्यांना खावं लागतं आणि मग ते खाणार कुठे? जर रेस्टॉरंट्स आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण टेक अवे घरी पार्सल नेण्यासाठी परवानगी देत असू, तर रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांना सुद्धा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये तिथल्या तिथे नाही, त्यांनी सुद्धा ते पॅक करून जो कोणी गोरगरीब येईल त्याला ते देण्याची व्यवस्था करावी. आपल्याला गर्दी टाळायची आणि अनावश्यक वाहतूक तर नाहीच पाहिजे. ह्याच्यामध्ये आवश्यक सेवेसाठी लागणारे उत्पादन करणारे उद्योग हे पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येतील आणि या उत्पादनांची निर्यात करणारे उद्योगसुद्धा चालू ठेवण्यात येतील. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची मी कल्पना देतो आहे. आता हे झाल्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की बाबा हे सगळं तुम्ही निर्बंध सांगितले, मग आमच्यासाठी तुम्ही काय करणार? रोजीरोटीचं काय? मी मगाशी आपल्याशी बोलताना बोललो की माननीय पंतप्रधानांना आपण सांगतो की नैसर्गिक आपत्तीत व्यक्तिगत लाभ जसे आपण देऊ शकतो त्या अनुषंगाने काही लाभ ह्या नैसर्गिक आपत्तीत द्यावे अशी माझी विनंती आहे. मात्र राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा जी आपली योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे सगळे लाभार्थी आहेत, ह्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे 1 महिना आपण आता मोफत धान्य देणार आहोत पुढच्या 1 महिन्यासाठी. म्हणजे कुठेही आपण त्यांची कदाचित रोजी ही मंदावली असेल पण रोटी थांबू देत नाही आहोत. त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था आपण करतो आहोत आणि याच्यामध्ये नोंद केलेले जे आपल्याकडे लाभार्थी आहेत त्यांची संख्या साधारणतः 7 कोटी आहेत. म्हणजे 7 कोटी जे आपले नागरिक आहेत ह्या वर्गात मोडणारे, त्यांना आपण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आजपासून जेव्हापासून ही बंधन उद्यापासून सुरू होतील 1 महिना प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे 1 महिना मोफत आपण धान्य देणार आहोत. तसंच आपल्याला सर्वांना कल्पना आहे सरकार आल्यानंतर आपण 10 रुपयात शिवभोजन थाळी ही गोरगरिबांसाठी सुरू करण्याची योजना जाहीर केली. ती जाहीर केली, योजना सुरू झाली आणि कोविड आला. मग काय करायचं? तर ही योजना कोविड आल्यानंतर आपण 10 रुपयाची जी एक शिवभोजन थाळी होती ती 5 रुपयावरती आणली आणि साधारणतः मी तोही आकडा सांगितलेला आहे. आतापर्यंत काही कोटी लोकांनी ह्या थाळीचा लाभ घेतलेला आहे. आता आपण ही शिवभोजन योजना जी आहे, ही जी थाळी आहे ती 10 रुपयाची थाळी आपण 5 रुपयात केली होती. आता पुढचा 1 महिना शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. 2 लाख थाळ्या जवळपास आपण रोज देतो. ह्या 2 लाख थाळ्या म्हणजे हे शिवभोजन आपण हे मोफत देणार आहोत गोरगरिबांसाठी. म्हणजे सांगतात ना की तुम्ही लॉकडाऊन करताय पण रोजीरोटीचं काय? तर रोजी थोडीशी मंदावणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मला कल्पना आहे, पण रोटी कुठे आपण थांबू देत नाही. ही संपूर्ण व्यवस्था, हा सगळा जो काय मी भार नाही म्हणत, हे कर्तव्य जे आहे ते कर्तव्य आपलं सरकार हे समर्थपणाने सांभाळणारच. भार हा पडणार सरकारवरती, जसा तुमच्यावरती पडतोय तसा सरकारवरती पडतोय, पण सरकार हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भार सोसणार आणि सोसायला ते समर्थ आहे. त्याचप्रमाणे आणखीन काही योजना आहेत. मी आता हे वाचतो. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या 5 योजनेतील लाभार्थ्यांना 2 महिन्यांकरता
प्रत्येकी 1000 रुपये आर्थिक सहाय्य आपण आगाऊ देतो आहोत, म्हणजे आधी देतो आहोत, नंतर नाही, आत्ता आधी देतो आहोत. आणि ह्याचे साधारणतः लाभार्थी हे किमान 35 लाख आहेत. म्हणजे वरती मी जसं सांगितलं तुम्हाला की दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, काही निराधार महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, असंघटित क्षेत्रातील नागरिक आहेत, कामगार आहेत, रिक्षाचालक आहेत, आदिवासी समाज यांच्यासाठी आपण 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ही योजना जाहीर केली. शिवभोजन आपण पुढचा महिनाभर मोफत देतो आहे. त्याच्यानंतर आता ह्या योजना त्याच्यात जो 1000 रुपयांचा जो देणं असतं आपण ते आगाऊ देतो आहोत आणि त्याच्यात 35 लाख लोक आपण त्यांना एक नाही म्हटलं तरी आधार देतो आहोत. नंतर महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना 1500 रुपये हे 1500 रुपये आपण अर्थसहाय्य देतोय प्रत्येकी. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः 12 लाख पुन्हा लाभार्थी आहेत जे आपल्याकडे नोंदणीकृत आहेत. हे 1500 रुपये आपण त्या बांधकाम वर्गातील कामगारांना देतो आहे. घरेलू कामगार आता हा एक वेगळा आपण हे करतोय. घरेलू कामगार जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक निधी देतो आहोत. म्हणजे हा सुद्धा एक मोठा वर्ग आहे तसा जो नोंदणीकृत आहे त्यांना आपण हा निधी देतो आहोत. त्याच्यानंतर आता पुन्हा तळहातावरती पोट हे ज्यांचं आहे तोच हा वर्ग आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडा वर्ग बाकी आहे तो म्हणजे अधिकृत फेरीवाले. अधिकृत फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांसुद्धा आपण एका वेळचे 1500 रुपये प्रत्येकी देतो आहोत. फेरीवाल्यांसाठी जे अधिकृत नोंदणीकृत आहेत फेरीवाले त्यांना देतो आहोत. आणि हे जे देणं आहे हे या फेरीवाल्यांची स्वनिधी योजनेत बँकांकडे नोंदणी असल्यामुळे बँकांमार्फत हे त्यांच्या बँकेत हा जो काही निधी आहे तो त्यांना हस्तांतरण दिलं. ह्याच्यामध्ये जवळपास 5 लाख लाभार्थी आहेत. तसंच आपले रिक्षाचालक आहेत. कारण सगळंच बंद केल्यानंतर रिक्षाचालकांनी काय करायचं तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे परवानाधारक रिक्षाचालक आहेत त्या रिक्षाचालकांना सुद्धा एका वेळेचं आपण 1500 रुपये हे देतो आहोत. आता याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 12 लाख लाभार्थी आहेत. म्हणजे तुम्ही बघत जा 7 कोटी 35 लाख 12 लाख 5 लाख 15 लाख आपण जे जे करता येणं शक्य असेल ते करतो आहोत. माझ्या आदिवासी समाजासाठी सुद्धा खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब आपण एका वेळेचं 2000 रुपये हे आर्थिक सहाय्य देतो आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आता लाभार्थी 12 लाख आहेत. म्हणजे आपण जेवढं करता येणं शक्य असेल तेवढं करतो आहोत. हे आत्ताच्या घडीला हे आपण जे पटकन करता येणं शक्य आहे ते करतो आहोत. त्याच्यानंतर आता ह्या टाळेबंदी हा शब्द वापरायचा न वापरायचा पण ही जे काही निर्बंध आहेत त्या काळामध्ये आपल्याला कोविडवरची उपाययोजना जी आहे त्याच्यामध्ये इतर काही सुविधा वाढवायच्या आहेत. त्याच्यानंतर औषधं खरेदी आली, व्हेंटिलेटर्स खरेदी करणं आलं, सुविधा आली, सुविधांची उभारणी आली. त्याच्यासाठी काही पैसे लागतात. तर त्याच्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी त्यांना काही पैसे आपल्याला त्यांच्याकडे देऊन ठेवावे लागतात की तुम्हाला आवश्यकतेनुसार. कारण पटकन आता रुग्ण आला आणि काही गरज लागली तर विचारत बसायचं नाही. जे जे करता येणं आवश्यक आहे ते तिकडे करायचं. आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण साधारणतः 3300 कोटी फक्त आणि फक्त कोविडसाठी म्हणून बाजूला काढून ठेवतो. म्हणजेच काय की आपण हा सगळा जर का एक आढावा घेतला तर ढोबळमानाने हे सगळं आपण करण्यासाठी जवळपास 5400 कोटी रुपये आपण हे विविध ज्याला आधार देतो म्हणतो तुम्ही नुसती मदत नाही पण एक आधार देण्यासाठी आणि कोविड वाढू नये, वाढलाच तर औषधोपचारासाठी सुविधांसाठी म्हणून आपण एवढा एक निधी बाजूला काढून ठेवतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं बांधवांनो आणि भगिनींनो मी सगळी परिस्थिती आहे ही आपल्यासमोर ठेवलेली आहे. ऑक्सिजनची सुद्धा परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे, बिकट आहे. पुन्हा एकदा सांगतो साधारणतः आपल्या राज्याची क्षमता ही 1200 मेट्रिक टन प्रतिदिनी उत्पादनाची आहे. आज जवळपास 950 मेट्रिक टनपर्यंतचा वापर ऑक्सिजनचा फक्त आणि फक्त कोविडग्रस्त रुग्णांना ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, ज्यांचा श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो आहे, ही कल्पनासुद्धा करणं अशक्य आहे, अवघड आहे की श्वास रोखला जातो म्हणजे काय होतं आहे, घुसमटणं म्हणजे काय आहे. त्यांचा श्वास मोकळा होण्यासाठी, त्यांचा श्वासोच्छ्वास परत नैसर्गिक होण्यासाठी म्हणून हा आपण ऑक्सिजन वापरतो आहोत. पण ह्याच संख्येने जर रुग्णवाढ होत राहिली तर हाताशी राहिलेला ऑक्सिजन हा येत्या काही दिवसात संपल्याशिवाय राहणार नाही. आजसुद्धा
रोजची आपली रेमडेसिवीरची जी गरज आहे किती वापर होतो आहे, सगळीकडनं मागणी होते, रेमडेसिवीर पाहिजे. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यात आजच्या दिवशी साधारणतः किती रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जातात? साधारणतः 40 ते 50 हजार, म्हणजे 40 ते 50 हजार सरासरी रोजची आजची आपली रेमडेसिवीर इंजेक्शनची ही मागणी आहे, गरज आहे. आता तुम्ही विचार करा, आजच्या घडीला रेमडेसिवीर थोडंसं कमी पडतंय, त्याची आपण हे करतोय, सोय केलेली आहे, येत्या काही दिवसात ते नियमित होईल. पण जर काही रुग्णसंख्या रुग्णवाढ अशीच राहिली, याच पटीत वाढत राहिली, तर येत्या काही दिवसामध्ये रेमडेसिवीरची आवश्यकता ही दुप्पट होणार आहे. म्हणजे जिकडे 50,000 असेल तिकडे 1,00,000 होणार आहे. 1,00,000 म्हणजे अजून एवढीच रेमडेसिवीरची आवश्यकता आपल्याला आहे. हे सगळं मी अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही लपवाछपवी नाही, कुठेही अपारदर्शकता नाही. ही बंधनं केवळ आणि केवळ एक नाईलाज म्हणून आपल्याला आता ही स्वीकारावी लागत आहेत. याचं कारण की जगभराचा जो अनुभव आहे, आरोग्य सुविधा वाढवणं, लसीकरण वाढवणं, मात्र त्याच वेळेला ती वाढवण्यासाठी थोडीशी एक मध्ये आपल्याला संधी लागते. ती संधी आणि ही साखळी तोडण्यासाठी आपल्याला हे निर्बंध स्वीकारावे लागतात. हे पूर्ण जगाने आता स्वीकारलेलं सत्य आहे. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ही बंधनं ही एकतर्फी टाकलेली नाही आहेत. ही बंधनं टाकण्यामागे जो उद्देश आहे तो केवळ आणि केवळ प्राण वाचवणे हाच एक उद्देश आहे. आनंददायी ही परिस्थिती नाही आहे, घाबरण्यासारखं सुद्धा तसं नाही आहे, कारण आपण समर्थपणाने ह्याचा मुकाबला करतो आहोत. आजपर्यंत जे सहकार्य आपण मला केलं, जसं मला आपल्या कुटुंबातील एक आपण मानता, त्याच तळमळीने आणि त्याच प्रेमाने आणि त्याच आपुलकीने माझ्यावरती मी पुन्हा सांगतो, टीका करणारे किती करत असले तरी त्या टीकेची पर्वा न करता आपल्याशी जी माझी बांधिलकी आहे त्या बांधिलकीला स्मरून आणि तिला जागून मी केवळ आणि केवळ माझ्या राज्याच्या, माझ्या माता भगिनींच्या, माझ्या बांधवांच्या हितासाठी ही निर्बंध आपल्यावरती थोडीशी लादत आहे. कृपा करा, न चिडता, न रागावता, समजून घेऊन सहकार्य करा आणि ही लढाई जिंकायला नुसती मदत नाही तर मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळे सैनिक म्हणून सोबत या आणि ही लढाई जिंकायचीच या जिद्दीने पुन्हा एकदा कंबर कसून कोविड भगाव ह्या पद्धतीने आपल्याला आता हे करावं लागेल. आजपर्यंत जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.